जय शिवराय मित्रांनो, शुभ सकाळ। आजचा काही प्लॅन असा ठरला आमचा की आज आपण जाऊया त्रिंगळवाडी गडावरती। मी सकाळी विजय भाऊला फोन केला की यार मी निघालोय त्रिंगळवाडी गडावरती, येतोस का? भाऊ फुल नाईट जागलेला आहे, जॉबवरनं आला, बोलतो भाऊ फक्त गडावर जायचं आहे, मी तयार आहे। मी लगेच आवरतो। भाऊनी लगेच आवरलं आणि आम्ही आता जस्ट आलोय इगतपुरीमधील तळे। हे बघा, तर इगतपुरीपासनं अवघ्या 7 ते 8 किलोमीटर अंतरावर असलेलं त्रिंगळवाडी फोर्ट, तिथं आपण जाऊया। आजचा ट्रॅक आपला खूप छान होणार आहे, तर व्हिडिओ पूर्ण पहा। चला तर निघूया फटाफट। मित्रांनो, आपण गडाच्या पायथ्याशी असलेली पत्र्याची वाडी इथं पोहोचलोय। इथे साईडलाच आपण त्या आजींना विचारलं गाडी पार्क करू का, त्यांच्या अंगणामध्ये गाडी पार्क केली आहे। लोक खूप छान आहे, तिथले स्वभावही खूप छान आहे त्यांचा। आणि इथून आपण आपली जर्नी स्टार्ट होते गडावर ट्रॅक करायची। तर तुम्हाला दाखवतो, हा बघा, हा समोर असलेला, इथे जायचं आपल्या वरती। कुठून जायचं मित्रा? या सरळ रस्त्याने ना? तुझं नाव काय? ऋतिक आहे। जय शिवराय। याचे लोक आहेत, त्यांच्याला घेऊन जातात। अरे वा, चला। तर गावातला मुलगा आहे, ऋतिक नाव त्याचं, खूप छान मुलगा आहे, त्याने आपल्याला रस्ता दाखवलाय। मी तुम्हाला सांगतो, गडावरती मी या आधी पण आलेलो आहे। माझा मित्र गणेश वळकंदे, आम्ही दोघं आलो होतो। सध्या बिझी आहे तो, त्याला कॉल पण नाही केला मी, कारण जॉब वगैरे जातो तो जॉबवरती। चला तर ट्रॅक सुरू करूया आपला। जय शिवराय मित्रांनो। जय शिवराय। कौलारू हॉटेल, कैलास हॉटेल, इथं मग चुलीवरलं काय बनवत असेल ते। गावाकडील रानावनातील हॉटेल, चला याच रस्त्याने सरळ जायचं आपल्याला। फायनली आपण गडाच्या पायथ्याशी आलेलो आहे आणि आपल्याला रस्त्यामध्ये असं एक प्राचीन कोरीवकाम दिसतंय आणि असे पाट्या लावलेले आहेत। तर त्या पाट्या आपण एक तर आपण रस्त्याचा मार्ग समजूनही जाऊ शकतो आणि हे काही प्राचीन दगडावरती कोरलेलं आहे। हे पहा, खूप सुंदर कलाकृती। चला तर याच रस्त्याने पुढे जायचं आहे। पुढे जैन लेणी आहे, ती लेणी पाहूया आणि मग सरळ त्या लेणीच्या बाजूनेच रस्ता आहे थेट गडावर जाण्यासाठी। चला तर। खूप प्राचीन अशी जैन लेणी, ती दगडालाच कोरलेली आहे पायथ्याला। काही दुर्मिळ मूर्ती आहेत, त्या काही खंडित होत चालेल। बुद्धांची मूर्ती, आणि मध्ये
4 स्तंभ आहेत. 1 2 3 आणि 4. 3 स्तंभ तुटलेत आणि अजूनही 1 स्तंभ जसाचा तसा आहे. खरोखर खूप सुंदर लेणी आहे. चला तर मित्रांनो, जैन लेणी पाहिली आपण. आता इथून आपल्याला उजव्या हाताला सरळ वरती जायचं आहे आणि मग आपण पोचायवरती गडावरती. खूप दुर्मिळ होत चालत ह्या गोष्टी आणि खरोखर महाराष्ट्र गव्हर्नमेंटने लक्ष दिलं पाहिजे. इथे स्वच्छता खूप छान आहे. आय थिंक इथली साफसफाई बघून तरी वाटतंय की इथे डेली साफसफाई होती आहे ना, कारण स्वच्छता खूप आहे. स्वच्छता खूप आहे, मस्त आहे. आणि इथून आता वातावरण आहे सर्व मस्त आहे. इथून स्ट्रेट जायचं आपल्याला वरती. चला तर स्टार्ट करू आपला ट्रॅक. छत्रपती शिवाजी महाराज की जय. सो मित्रांनो, आपण अर्धा टप्पा संपूर्ण चढून आलोय. थोडी रेस्ट घेतली इथे, थोडं बसलोय, जरा बरं वाटलं. आणि आता थोडंसं चढाई राहिले अजून, म्हणजे अर्धी राहिले. तर चढूया, पुढचा प्रवास स्टार्ट करूया. चला तर मग थेट पोचूया आपण या पायथ्याशी, जिथून 52 पायऱ्या स्टार्ट होतात तिथंशी. चला तर. फायनली मित्रांनो, आज आम्ही त्रिंगलवाडीच्या किल्ल्यावरती पोहोचलेलो आहे. तर प्रवीण भाऊ खूप दमला आहे आणि मी पण दमलो आहे. थोडा रेस्ट करतो आम्ही जरा इथे. तर आपल्या किल्ल्याच्या डाव्या बाजूला 52 पायऱ्यांचा रस्ता आहे, तसंच उजव्या बाजूला पण आहे सोपा रस्ता. पण आपण 52 पायऱ्यांच्या रस्त्यानेच आपण वरती जाणार आहोत. तर प्रवीण भाऊ, हां, तिथून स्टार्ट करूया आपण, कारण तो व्ह्यू पण खूप छान आहे. आणि तिथं गेल्यावरतीच हनुमंतरायाची छानशी कोरलेली मूर्ती आहे. तिथे जाऊन दर्शन घेऊया हनुमंतरायांचा आणि मग वरचा परिसर संपूर्ण पाहूया. मी बोललो डायरेक्ट 52 पायऱ्यापर्यंत जाऊया, पण पुढच्या टप्प्यामध्ये पण मी खूप थकलोय. ऊन पण झालंय. मग थोडासा या सह्याद्रीने छानशी जागा दिली बसायला. हो, खूप गारवा येते, थंडगार वाटतंय. फायनली मित्रांनो, आपण गडाच्या वर आलोय. 52 पायऱ्या, या 52 पायऱ्या आहेत म्हणून त्यांना 52 पायऱ्या बोलतात. आपण त्यावर चढून आलोय आणि समोरच हनुमंतरायांची मूर्ती आहे छानशी. आणि इथूनच आपल्याला मध्ये जायचंय. चला तर मध्ये जाऊया. जय शिवराय. नमस्कार शिवभक्तो. या शिवतीर्थावर आपले स्वागत. या पवित्र स्थळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या साहस या गुणाचे स्मरण करा. जय भवानी, जय शिवराय. खूप सुंदर असं हे फलक लावलं इथे. दरवाजा बंद करून घेऊ आपण. उतरताना त्या बाजूने उतरूया. ओके. कारण बंद होतं तर बंदच राहू द्या.
चढताना या साईडने आलो. उतरताना आपण गडाच्या दुसऱ्या बाजूने उतरूया. हो हे ताजमहल वगैरे बाकी लोकांच्या मनाला भावत असेल, पण आम्हा मराठी माणसांचं मन मात्र या सह्याद्रीच्या कुशीत विसावलेल्या आमच्या राजांच्या गडकिल्ल्यातच रमतं. हळू येतो ना, एकदम हळू आहे. हळू आहे, एकदम हळू आहे. दगड बघा कसा अटकलाय. या दगडा खालून जायचंय. बॅग कशी आणेल तू? बॅग देतो का? बॅग देतो. या गे. हो फायनली वरती पोहोचलोय. थोडीशी अवघड जागा होती पण खूप मजा आली. अजून थेट वरती जाऊया. थोडंसं खाली किल्ल्याचे अवशेष आहेत काही, ते पाहूयात. चला तर गडावरती अजून जे राहिले वरती संपूर्ण बघूया परिसर. किसान जाम सोबत आणली, चटणी, ब्रेड, पोंगे, पाणी बॉटल. शक्य होईल तेवढे घेता आलो. कॅरी केली सोबत 2 पाणी बॉटल आणि पापडाची चटणी केली घाईमध्ये. कारण आमचा काही प्लॅन नसतोय, अचानक म्हणजे सर्व जायचंय तर जायचंय. ही पत्र्याची वाडीत आपण गाडी पार्क केली. हा जो तळा आणि तळ्याच्या पासून इथं वरती आलो आपण. चला भूकही लागली. ब्रेड पासून स्टार्ट करूया. जाम खूप छान आहे. त्यातून घे अजून बरं का. जाम पोंगे मारतो वेफर्स. सकाळी चटणी केली पापडाची, मला खूप आवडते. तिखट नाही व्हायला खाली का तू? टेस्ट नाही केली अजून. बरोबर. थोडंसं आधी आलंच ना तुम्ही, बरोबर आमच्यासोबत जेवण केलंच ना. आम्ही बळजुबरी खाल्लं माहिती आहे का ते. तुझं नाव काय? एकेकाचं नाव सांग रे. तुझं नाव काय? सीताराम, सीताराम, सुनील, जगन्नाथ, साहिल, अशोक. अरे अरे वा. तुमचं गाव कोणतं आहे?
कुठे आली या साईडला आहे का चांदवाडी सोबत राहता का तुम्ही सर्व? शाळेत नाही जात बोलतो शाळेत जायचं रे पुढे आपला कचरा जो आपण घेऊन आलो सोबत गाडावर आपण पण खाली घेऊन जाऊया कारण आपण भरलेली बाटली घेऊन येऊ शकतो तरी कमी नेलच पाहिजे खाली चला तर गडाच्या खाली उतरूया आता काही अवशेष आहेत जे अजूनही पाहण्यासारखे आहेत ते पाहूया जेवण झाले थोडंसं भरपूर रेस्ट झाले आणि खालच्या वाडीतले पोरं भेटलेत चला तर मग निघूया आपण किल्ल्याचे काही दुर्मिळ अवशेष राहिलेत हे पहा खूप सुंदर कलाकृती त्यावेळी बांधलेली होती आणि बांधकामासाठी स्ट्रक्चर आपण आता तरी सिमेंट वगैरे वापरतो आपण पण त्यावेळेस गूळ आणि डाळीचं मिश्रण हे वापरलं जायचं काही दुर्मिळ खरोखर खूप दुर्मिळ गोष्टी राहिल्या आहेत मित्रांनो गडांना भेट देत जा ही आपली शेवटची पिढी आहे मला तरी वाटतंय फिरणारी करणारी पुढचं काही सांगता येत नाही काही लोक रील आणि पबजीमध्येच अटकून राहिलेत गिरशी खरी किरीटा परी गिरशी खरी किरीटा परी लहरी भगवा ध्वजा लहरी भगवा ध्वजा गौला तारा तिमीर हरा करता शिवाची राजा सो मित्रांनो गडावरती आलो गड संपूर्ण फिरलो पाहिलं काही अवशेष उरलेत खूप छान आहेत या नक्कीच इगतपुरीपासून 7 ते 8 किलोमीटर अंतरावर असल्यावर त्रिंगळवाडी फोर्ट त्रिंगळवाडीचा हा किल्ला किल्ल्याची उंची पाहायला गेलं तर 3238 इतकी उंची आहे फूटमध्ये आणि चढाई मध्यम आहे गिरिदुर्गामध्ये किल्ल्याचा प्रकार मोडतो तर मग चला मित्रांनो आता मी निघतोय घरी आणि ब्लॉगच थांबवतो थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ आवडली तर नक्कीच यार चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा आणि असेच आमचे नवीन व्हिडिओ येत राहतील आपल्यासाठी आणि पुन्हा नवीन ब्लॉग नवीन व्हिडिओ कुठेतरी काहीतरी वेगळं नक्की जाऊया तोपर्यंत काळजी घ्या सुरक्षित राहा बाय बाय